सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी 24 तास। हे काम नव्हे, जबाबदारी आमची। कर्जत तालुक्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था, ठिकठिकाणी खड्डे आणि संबंधित विभागांच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांचे जीव धोक्यात आलेत। अनेक वेळा MSRDC, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद यांच्याकडे तक्रार करूनही परिस्थितीत कोणतीही बदल झालेले नाहीत। प्रशासनाचे दुर्लक्ष पाहता पोलीस ग्रुप संघटनेचे अध्यक्ष रमेश कदम यांनी खड्ड्यात बसून उपोषण करण्याचा इशारा दिलाय। रस्त्यांवरील वाढत्या खड्ड्यांमुळे अपघातांची शक्यता वाढली आहे। नागरिकांना प्रवास करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। याआधीही रमेश कदम यांनी एकदा उपोषण केले होते, मात्र प्रशासनाने विनंती केल्यानंतर त्यांनी ते स्थगित केले होते। परंतु यानंतरही कोणतीही ठोस कार्यवाही झाली नसल्यामुळे आता त्यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे। 1 ऑगस्ट पासून हे उपोषण पुन्हा सुरू होणार असून यावेळी ते प्रतिकात्मक स्वरूपात खड्ड्यातच बसून आंदोलन करतील असे रमेश कदम यांनी जाहीर केले आहे। याबाबत आज तहसीलदार प्रांत, PWD, जिल्हा परिषद, नगर परिषद यांना याबाबत निवेदन दिले। आज हे उपोषण केवळ प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात नसून जनतेच्या रोजच्या होणाऱ्या हाल अपेष्टांचा आवाजही असेल। मी वेळोवेळी तक्रारी दिल्यात, प्रसंगी निवेदने दिलीत, पण MSRDC, PWD आणि जिल्हा परिषदेने केवळ आश्वासनं दिली, कृती काहीच नाही। त्यामुळे आता खड्ड्यात बसूनच मी आवाज उठवणार आहे असे रमेश कदम यांनी ठामपणे सांगितले। या उपोषणामुळे प्रशासनाची झोप तरी उडेल का, रस्त्यांची डागडुजी आणि डांबरीकरण होईल का, हे पाहणे आता गरजेचे ठरणार आहे। स्थानिक नागरिकांमध्येही या आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे। कर्जत तालुक्यातील सामाजिक, धार्मिक, राजकीय तसेच सर्व नागरिक आपणा सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। आम्ही पोलीस मित्र संघटनेच्या वतीने दिनांक 30/7/2025 रोजी कर्जत तालुक्यातील सर्व बांधकाम विभागाचे रस्ते खड्डेमुक्त करावे, त्यासाठी प्रत्येक विभागाच्या रस्त्याच्या खड्ड्यामध्ये म्हणजे अक्षरशः डोबण्यामध्ये बसून आम्ही आंदोलन केलं होतं। त्यावेळेस मुख्य रस्ते म्हणजे MSRDC यांनी शब्द दिला होता की आम्ही रस्त्याचे खड्डे सर्व भरून आमचे रस्ते खड्डेमुक्त करतो, तरी आपण आंदोलन स्थगित करावे। त्याचप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभाग असेल, रायगड जिल्हा परिषद बांधकाम विभाग असेल, या तिन्ही विभागाने आम्हाला तसा शब्द दिला होता आणि पोलीस स्टेशनचे त्यावेळेचे गरड साहेब यांनी विनंती केली होती की जर का ते खड्डे भरतायत तर आपण आपलं आंदोलन स्थगित करावं, आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही आमचं आंदोलन स्थगित केलं होतं। परंतु गेला 1 महिना झाला आम्ही पाहतोय पावसाळा जास्त असल्यामुळे, पाऊस जास्त असल्यामुळे जे भरलेले खड्डे आहेत ते पुन्हा परत जैसे ते रस्ते झालेले आहेत आणि आता म्हणजे कर्जत तालुक्यातील सर्व विभागाच्या रस्त्याची दयनीय अवस्था झालेली आहे आणि वाहन चालकांना, नागरिकांना खूप त्रास सोसावा लागतो। आताच आपण जर पाहिलं तर गेल्या हप्त्यामध्ये माननीय जिल्हाधिकारी किसनजी जावळे साहेब यांनी सर्वच विभागाला तसे सूचना केलेल्या आहेत की जर का या खड्ड्यांच्यामुळे एखाद्या वाहन चालकाचा जर जीवितहानी झाली तर आपल्यावर सर्व बांधकाम विभागाच्यावर ज्या ते रस्ते आहेत त्यांच्यावर सदोष मनाचा गुन्हा दाखल करण्यात येईल। तरीसुद्धा सार्वजनिक बांधकाम विभाग असेल, MSRDC असेल किंवा रायगड जिल्हा परिषद असेल, कुठल्या प्रकारचा त्यांनी दखल घेतली नाही आणि आजच्या कंडिशनला खूप खड्डे आहेत आणि वाहन चालकांना वाहन चालवणे अशक्य झालेले आहे। त्यामुळे आम्ही आता पुन्हा एकदा हे आमचे जे स्थगित आंदोलन आहे ते आम्ही उद्या 1/8/2025 पासून पुन्हा सुरू करत आहेत आणि त्या संदर्भातील आम्ही MSRDCशी, त्याच्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग आणि रायगड जिल्हा परिषद, त्याच्यानंतर उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार साहेब आणि पोलीस निरीक्षक नवीन आले त्यांना आम्ही निवेदन दिले आणि उद्यापासून 11 वाजता कर्जत दहिवली कोंदुळे रस्त्यावर तमणात येथे खड्ड्यात बसून आम्ही बेमुदत ठिय्या आंदोलन करणार आहोत। त्याच्यानंतर गवलवाडी येथे 1 मेला खडी अंतरून ठेवलेली आहे रायगड जिल्हा परिषदेने, परंतु तिथे कुठल्याही प्रकारचं काम केलेलं नाही। तेव्हाही त्याने आम्हाला शब्द दिला होता, आता 1 महिना झाला तरी त्याने ते काम पूर्ण केलं नाही। तेव्हा सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे रायगड जिल्हा परिषदेचे जे खिल्लारे साहेब आहेत त्यांना वेळोवेळी सूचना करून त्यांनी पूर्ण केलं नाही। तेव्हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नंतर आम्ही गवलवाडी येथील त्या रस्त्यावर ठिय्या आंदोलन करणार आहोत। त्याच्यानंतर MSRDCच्या रस्त्यामध्ये बसून आम्ही ठिय्या आंदोलन करणार आहोत आणि आता ह्या वेळेस
जोपर्यंत कर्जत तालुक्यातील सर्व रस्ते सर्व बांधकाम विभाग पूर्ण खड्ड्यामुक्त करत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन सुरू राहील. आणि हे आंदोलन जर ठिय्या आंदोलन करून जर त्यांनी गंभीर दखल घेतली नाही तर मात्र आम्ही रस्त्यावर बसून बेमुदत आंदोलन उपोषण करू. आणि जोपर्यंत हे रस्ते खड्डेमुक्त होत नाही तोपर्यंत आम्ही आम्हाला उपोषण स्थगित करणार नाही. ह्याच प्रसंगी मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपण आमच्या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा. कारण जीवितहानी होण्याची शक्यता आहे ती होऊ नये त्यासाठी आम्ही 8 तास करतोय. तरी सर्व नागरिकांना विनंती आहे आपण आम्हाला पाठिंबा देऊन सहकार्य करावे. धन्यवाद. तुमच्या गावातील समस्या प्रश्न आमच्यापर्यंत पोचवा. आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ. तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात BG 24 तासवर करा. आम्ही तुमची माहिती घराघरात पोचवू. आपल्या यशाची प्रसिद्धी आम्ही देऊ.